हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आशा करते मजेतच असणार. तर आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यता दिन. तर सर्वात सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मागचा व्लॉग मी जिथे संपवला तिथूनच दुसऱ्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे. तर फ्लॅग होस्टिंग आणि नाश्ता केल्यानंतर घरी आलो आणि आज बाहेर जायचं होतं म्हणून लगेच स्वयंपाक करायला घेतला. तर आज स्वयंपाकामध्ये मी दोडक्याची भाजी बनवायला घेतली. तर कांदा, टोमॅटो आणि दोडका कट करून घेतलेला. लसूण बारीक कट करून घेतलेला तो त्यामध्ये टाकला. त्यानंतर टोमॅटो टाकला. इथे आशिष माझ्यासोबत गप्पा मारत होते, ते पण चालू होतं. नंतर आपले जे रेग्युलर मसाले असतात ते सर्व त्यामध्ये ॲड केले आणि भाजी फोडणीला टाकली. तर आज काही मी रेसिपी शेअर केली नाही, शॉर्टकटमध्येच तुम्हाला सांगते आहे. सर्वात शेवटी मी त्यावर मॅगी मसाला पण टाकला. लगेच दुसऱ्या साईडला मी पोळ्या करायला घेतल्या. कणिक ऑलरेडी मी भिजवून ठेवलेली. जोपर्यंत भाजी शिजणार तोपर्यंत माझ्या इकडे चपात्या पण रेडी होऊन जातील. तर आज मी सिंपल फुलकेच करणार होते. तवा थोडा पातळ असल्यामुळं त्याला मध्ये मध्ये ग्रीस करावं लागतं, नाहीतर पोळी लगेच जळून जाते. तर इथे मी एका जाळीवर बटर पेपर टाकून घेतलेला. जो चपात्या ठेवण्यासाठी स्पेशल पेपर येतो तो मी घेते. ज्याने काय होतं, डायरेक्ट पोळी डब्यामध्ये टाकण्यापेक्षा जेव्हा आपण असं जाळीवर ठेवतो तेव्हा पोळीमधील वाफ निघून जाते आणि पोळ्या जेव्हा पोळी डब्यामध्ये ठेवू तेव्हा त्या सॉफ्ट पण राहतील, म्हणजे घामेजणार नाही. नाहीतर मग डायरेक्टली गरम पोळ्या आपण आतमध्ये जर टाकल्या तर त्याला पाणी सुटेल. म्हणून अशा पद्धतीने सुरुवातीला पोळ्या ह्या बाहेर ठेवायच्या आणि सर्वात शेवटी मग पोळी डब्यामध्ये ठेवायच्या. इकडे मध्ये मध्ये मी भाजी पण चेक करत होते. ही झाली आपली दुसरी पोळी तयार. तर अशाच पद्धतीने मी बाकी पोळ्या पण करून घेणार आहे.
तर आता इथे माझ्या नंद्याच्या मुलीचा कॉल आलेला, व्हिडिओ कॉल सुरू होता. तर ती पण आज एक रेसिपी ट्राय करत होती. तिने नुकतंच यूट्यूबला बघितलेली, तर ती रेसिपी इथे दाखवत आहेत. तिने काहीतरी तांदूळाच्या पिठाचे आणि बटाटा मिक्स करून काहीतरी वडे तयार केलेले. मला एक्झॅक्टली माहिती नाही तिने काय काय केलेलं, पण पाहून तर छान टेम्पटिंग वाटत होतं. तर व्हिडिओ कॉलमध्ये ती दाखवत होते कसं करत आहे ते तुम्हाला दिसतच असेल. तर ती तुम्हाला हाय करत होती. तर ही आहे माझ्या नंदेची मुलगी. तर आता इकडे माझी भाजी ऑलमोस्ट होत आली आहे. आणि चपात्या पण झालेल्या आहे. जे बघा मी दाखवत आहे, तर चपात्या मला झालेल्या आहे. आणि सर्वात शेवटी मी कोथिंबीर टाकलेली आणि ढवळून घेत आहे. आणि मी चपात्या आता पोळी डब्यामध्ये ठेवत आहे. आणि आता मी गॅसचा ओटा क्लीन करून घेणार. सर्वात सुरुवातीला मी जो किचन क्लिनिंग स्प्रे येतो तो त्यावर टाकलेला. आणि आता नॅपकिनच्या सहाय्याने मी पूर्ण ओटा क्लीन करून घेणार. तेव्हाच्या तेव्हा जर ओटा आपण क्लीन करून घेतला तर नंतर जेव्हा आपण काही करायला येतो तर ओटा छान स्वच्छ असला तर करायची पण इच्छा होते. आणि ओटा लगेच तेव्हाच्या तेव्हा क्लीन केला नाही तर नंतर त्याचा कंटाळा पण येतो. म्हणून झाल्यानंतर मी लगेच ओटा नेहमी क्लीन करून घेते. आता इथे माझा ओटा स्वच्छ पुसून झालेला. स्वयंपाक करून जेवण वगैरे केले आणि नंतर आम्ही मार्केटला जायला निघालो. कारण आज होता नॅशनल हॉलिडे, तर म्हणून मग दुपारी कुठेतरी जायचं म्हणून नौपाडा मार्केटला आम्ही गेलो. थोडीफार शॉपिंग पण करायची होती. आणि माझ्याच पुढे रुद्रांश आणि त्याचे बाबा पण होते. इथे आम्ही रिक्षाचं वेट करत होतो. फायनली रिक्षा आला. म्हणजे रिक्षा इथे उभेच असतात, वेट करायची गरज नसते. पण दुपारची वेळ होती म्हणून लगेच आम्हाला तरी 5 मिनिटामध्येच रिक्षा तिथे आली. आणि आता आम्ही निघालो आहे ठाण्याच्या नौपाडा मार्केटमध्ये. तर आज तुम्हाला मी छान नौपाडा मार्केटची सैर करवणार आहे. तर इथे जेव्हा मी शूट करत होते तेव्हा हवा एवढी येत होती की पूर्ण केस उडत होते माझे. आता आम्ही मेन हायवेला आलेलो. आम्ही थोडं सुरुवातीलाच उतरलेलो कारण की यांना थोडं एअरटेलच्या शॉपमध्ये काम होतं. आणि तिथेच बाजूला शॉपमध्ये मी एक शॉपमध्ये बघितलेलं, तिथे आपल्या इंडियन फ्लॅगचे 3ही कलरमध्ये ते ड्रेसेस दिलेले होते. आणि आज सर्व जेवढे पण शॉप्स होते ते सर्व छान इंडियन फ्लॅगच्या कलर्समध्ये सजवलेले होते. तुम्ही बघू शकता. छान वाटत होतं, सर्वीकडे छान कलरफुल वातावरण होतं. हे पण एक कला मंदिर म्हणून शॉप आहे.
आणि 3 दिवस कसं ऑफर्स पण राहतात. तर इथे पण आम्ही काही साड्या वगैरे मी बघितल्या, बट सध्या काही मला शॉपिंग त्याची करायची नव्हती की ऑलरेडी माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि त्या मी खूप कमी घालते. तर दिवाळीच्या टाईमला बघू, आता तर मला काही घ्यायचं नव्हतं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. हे आहे मलबार गोल्ड अँड डायमंडचं नौपाड्यामधीलच शॉप. मी माझे इयरिंग्स मलबार डायमंडमधूनच केलेले. त्यानंतर आम्ही इथे जीन्स जंक्शन म्हणून शॉप आहे, जे कोणी ठाणेला राहत असेल त्यांना माहिती आहे. इथे पण ऑफर चालू होत्या आणि एका साईडला लेडीज जीन्स जंक्शन आहे आणि दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला जेंट्सचं स्पेशल शॉप आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे इथे केम्ब्रिज म्हणून शॉप आहे. जवळपास सर्व जे शर्ट्स आणि पॅन्ट्स आहे जे हजबंडचे ते याच शॉपमधून घेतात. आणि तिथून शॉपिंग केल्यानंतर आम्ही जेव्हा निघालो त्यानंतर इथे सर्व म्हणून एक शॉप होतं. तिथे बाहेर छान गौरी गणपतीच्या ज्या मूर्तीज आहेत छान सजवलेल्या होत्या, कारण आता गौरी गणपती येणार आहे. तर त्याचे मुखवटे पूर्ण डेकोरेट केलेले होते. आणि त्यानंतर खूप भूक लागलेली म्हणून आम्ही आलो इथे स्टेशन रोडलाच हे मोठे एक शॉप आहे, गुरुकृपा म्हणून आहे. मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं, बट इथलं हायजीन वाईज आणि टेस्ट वाईज मला हे शॉप छान वाटलं. मी पाणीपुरी आणि शेवपुरी तिथे ट्राय केली. त्यानंतर तिथेच पुढे थोडंसं जाऊन एक सँडविच शॉप पण खूप फेमस आहे, तिथे आम्ही सँडविच ट्राय केलं. आणि त्यानंतर घरी आलो. आणि घरी आल्यानंतर खूप थकले होते, त्यामुळं मी माझ्यासाठी छान एक कडक चहा बनवला. आणि चहा मी एकटीच घेते, त्यामुळं दूध कमी होतं, मग त्यामध्येच मी दुधाच्या पातेल्यामध्ये चहा ठेवला आणि छान आलं आणि इलायची घालून छान चहा केला. तर मार्केटपेक्षा मला स्वतःच्या हाताने बनवलेला चहा जास्त आवडतो, म्हणून मी घरी येऊन चहा बनवला आणि घेतला. आणि इथे झाला आहे आपला चहा रेडी. तो मी आता कपामध्ये गाळून घेत आहे आणि चहा छान एन्जॉय करते. तर आज मी काय शॉपिंग केली ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सर्वात सुरुवातीला मी एक जीन्स घेतला, त्यानंतर भावांसाठी काही राख्या घेतल्या. ह्यावर छान बासरी आणि मोराची डिझाईन होती. आणि सोबतच देवराख्या पण घेतलेल्या. आणि आज काही इयरिंग्सची पण शॉपिंग केली, ते तुम्हाला दाखवते आहे. तर हे इयरिंग मी छान जीन्सवर वेअर करू शकू अशा आणि घेतलेल्या, म्हणजे फॅन्सीमध्ये इयरिंग घेतल्या. आणि ह्या डेली वेअरसाठी ऑक्सिडाईज इयरिंग घेतल्या. तर ही होती माझी आजची शॉपिंग. तर असा होता माझा पूर्ण आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.